मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मित्रांनो की हा कार्यक्रम जेवढा आनंददायी आहे तेवढाच भावनिक आहे आणि प्रत्येकाने एकासोबत काम करत असताना प्रत्येकाच्या भावना या अनावर झालेल्या आहे। यामध्ये काही दुःखाचे क्षण, काही सुखाचे क्षण सहज मनामध्ये डोकवून जातात आणि त्या क्षणांचं रूपांतर डोळ्यामध्ये अश्रुरूपी येतं आणि ते अश्रू असे असतात की डोळ्यातनं बाहेरही येत नाही व ओठातनं शब्दही फुटत नाही, पण भावना मात्र प्रत्येकाला कळतात। तसाच आजचा हा कार्यक्रम मित्रांनो, याच कार्यक्रमामध्ये मी सर्वांना पुन्हा एक आव्हान करू इच्छिते। मी म्हटल्याप्रमाणे व सर्वांनी सांगितल्याप्रमाणे की एस टी महामंडळामध्ये सर्व जाती धर्माचे व समाजाचे लोक एकत्र काम करत असतात आणि त्यांची जात एकच असते की यांत्रिक, चालक, वाहक, अधिकारी। तिथं समाजाचं किंवा कुठल्याही जातीचं लेबल नसतं, पण तरीसुद्धा एका ठिकाणी असं कार्य करत असताना प्रत्येक जाती धर्माचे व समाजाच्या महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या या सर्व मिळून साजऱ्या केल्या जातात। सालाबादाप्रमाणे उद्या येणारी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती ही जळगाव आगारामध्ये सर्व रापम कर्मचारी मिळून साजरी करण्यात येणार आहे व यामध्ये आम्ही धनगर बांधवांनी सर्वांनी मिळून एक उपक्रम चालू केलेला आहे की आपल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य ज्यांनी इयत्ता 10वी 12वी यामध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेले त्यांच्याही कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा सत्कार व्हावा, हा उपक्रम चालू केलेला आहे। तो कार्यक्रम उद्या आहे। तसेच व्यासपीठावर बसलेले सर्व सत्कार मूर्ती जे रापमाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे त्यांचाही सहपरिवार सत्कार करण्याचा कार्यक्रम उद्या ठेवलेला आहे। व्यासपीठावर बसलेले सर्व अधिकारी वर्ग, उद्या रविवार असल्या कारणाने जरी शासकीय सुट्टी असली तरी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा कार्यक्रम हा प्रशासकीय लेवलला घ्यावा हे बंधनकारक असेलच, पण सर्व धनगर समाज बांधव व एस टी रापोमा कर्मचारी जळगाव आगारातील सर्व कर्मचाऱ्यांतर्फे व्यासपीठावरील सर्व अधिकारी वर्ग व सत्कार मूर्तींना तसेच इथं जमलेल्या सर्व बांधवांना उद्या बरोबर 10 वाजता कार्यक्रमाला येण्याचं मी सर्वानुमते आमंत्रण देते व थांबते। धन्यवाद। जे भाषणाची आपण वाट बघत आहात ते भाषण म्हणजे आदरणीय विभाग नियंत्रक प्रज्ञेशजी बोरसे साहेब यांचं भाषण। त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। आजच्या या आगळ्यावेगळ्या आणि अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आज आपण जी 31 मे सेवानिवृत्ती जळगाव विभागातून म्हणजे म्हटलं तर एक मोठी टीम या विभागातून निवृत्त होते आणि याचा प्रातिनिधिक कार्यक्रम आपल्या जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर जळगाव आगारात संपन्न होतो आहे। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगाराचे व्यवस्थापक संदीप पाटील साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित अन्य सहकारी सर्व अधिकारी आणि सत्कारमूर्ती त्यात आर के पाटील साहेब असतील, तसेच जळगाव आगारातील म्हणजे आजी माजी कर्मचारी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की आगारात काम करताना आज या कार्यक्रमाला उपस्थित जे सत्कारमूर्ती सावंके असतील, तसेच राजेंद्र सपकाळे आहेत, कमटे आहेत, नन्नवरे आहेत, तसेच सुनील पाटील आहेत, त्यानंतर प्रकाश बोंडेरे आहेत, VP पाटील मेजर आहेत, यांनी जी सेवा केलेली आहे म्हणजे यांच्याशी ऋणानुबंध एस.टी. महामंडळाची सेवा सुरू झाल्यानंतर 2017 सालापासून तर आजपर्यंत हा सातत्याने आहे। आज आपण सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या अनुभवातून विभागाच्या कामगार समित्यांच्या माध्यमातून या सर्व संबंधितांनी जी एस.टी. महामंडळात सेवा केली तर त्याच्यातून आलेला अनुभव, संघर्ष असेल आणि त्यात मिळालेले यश असेल, हा सर्व आपण लेखाजोखा या ठिकाणी मांडला। परंतु एस.टी. महामंडळामध्ये काम करताना हे मॅनेजमेंट आणि कामगार संयुक्त या ठिकाणी महामंडळ चालतं। इथं जरी गाडी चालवायची आहे परंतु इमोशनरीवर चालणारं महामंडळ नाही आहे। इथं प्रत्येकाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि माणुसकी काय आपण जपायला पाहिजे, माणसाने कशा पद्धतीने वागायचं, समस्या कशा सोडवायच्या आणि माणसांशी त्या ठिकाणी आपण काम तर करून घ्यायचं आहे परंतु अडचणी पण त्या ठिकाणी असतात। प्रत्येकाच्या घरामध्ये सर्व गोष्टींची आपण त्या ठिकाणी या अनुभव घेतो, परंतु समाजाच्या एक वेगळ्या गटापासून ही व्यक्ती ज्यावेळेस राज्य परिवहन महामंडळाची सेवा स्वीकारते त्यावेळेसपासून त्यांना
सणवार, दिवाळी, दसरा, कुठले रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, याच्यापासून अलिप्त राहावं लागतं. आणि रस्त्यावर चालताना या ठिकाणी आरके पाटलांनी उल्लेख केला की या सेवेतून आपल्याला परमार्थ देखील मिळतो. आपण जी सेवा करतो त्याचा आपल्याला नेहमीच आपल्याला ठरवून दिलेला पगार मिळतो, परंतु लोकांचे चांगलं काम केलं, चांगली सेवा दिली तर आशीर्वाद देखील मिळतात. आणि याचंच आज फलित आपण नियत वयोमानानुसार अतिशय सुखरूप पद्धतीने, यशस्वीपणे, कुठलाही कलंक न लागता आपली निष्कलंक सेवा या ठिकाणी पार पडली. आणि या सेवेचे साक्षीदार म्हणून आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आपल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील, निवृत्त संघटनांचे पदाधिकारी असतील, तसेच इतर कर्मचारी, बंधू भगिनी, पर्यवेक्षक असतील, त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला प्रत्येक या ठिकाणी सत्कार मूर्तींकडून आलेले भाऊ असतील, त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतील, मुलं असतील, सुना, जावई, सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. परंतु यातल्या आता त्या ताईंनी भाषण केलं, परंतु त्या कधी बोललेल्या नव्हत्या, कधी त्या एकटी डेपोत आल्या पण नसतील, परंतु त्यांचं एक धाडस आणि त्यांनी एवढ्या वर्षाची सेवा केलेली एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांच्या धर्मपत्नीचा, सहचारिणीचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा असतो. याचं उत्तम उदाहरण आज आपण जे राज्यपर्यंत महामंडळाची सेवा देतो. या कुटुंबामध्ये मुलांचं शिक्षण काय चाललं आहे, सामाजिक बांधिलकी काय, कुठले सणवार असतील, कुठले कार्यक्रम असतील, हे सर्व सोडून आपण त्याच्यावर एक बाजूला आपण पाठ त्या ठिकाणी फिरवतो आणि राज्यपर्यंत मंडळाची सेवा करतो. आणि या सेवेतनं निवृत्त होताना आज खरं त्याचा सुखद आणि दुःखद क्षण म्हटला तर काही चुकीचं ठरणार नाही. परंतु या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांविषयी मनोगत व्यक्त करताना, त्याच पद्धतीने आरके पाटलांविषयी बोलताना, म्हणजे संघटनेचं काम पण करायचं आहे आणि आपल्याला आपलं नेहमी जबाबदारी पण पार पडायची आहे. परंतु आधी म्हणजे त्यांनी बोले तेच चाले त्याची वंदावी पावले अशी उक्ती मी या ठिकाणी मांडतो. कारण की त्यांनी या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते बॅनर मी सुद्धा वाचलं, त्याच्यामध्ये लिहिलेले जे स्लोगन आहेत ते त्यांच्याशी मिळते जुळते, त्यांच्या कृतीमध्ये ते आलेले आणि त्याची जाणीव मला या ठिकाणी यापूर्वी देखील काम करताना जाणवली. आणि संघटना पदाधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पडताना म्हणून संघटनेने कुठल्या क्षणापर्यंत आपली भूमिका कशा पद्धतीने तातड ठेवावी आणि कुठे नमतं घ्यावं, कुठे लवचिकता घ्यावी, ह्याचं जर त्यांच्यामध्ये दुःख सरकारयोग असेल तो आरके पाटलांनी सांभाळलेला आहे. या ठिकाणी बरेचसे जुने जाणते मान्यवर आहेत ज्यांनी संघटनेवर विभागीय स्तरावर 15-20 वर्ष काम केलेलं आहे. परंतु अधिकाऱ्याचं म्हणजे त्या ठिकाणी कुठेही जनरेशन गॅप न ठेवता त्यांनी आपल्याकडे पक्षाने असेल, संघटनेने दिलेली जबाबदारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास याला कुठे तडा न जाऊ देता आपण ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतोय. आणि एक नाव म्हटल्यावर लोकांचा त्या ठिकाणी शब्दावर विश्वास बसतो. या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि संघर्ष त्यांनी जीवनामध्ये केलेला आहे. त्यांच्यावर आलेला अपघाताचा प्रसंग असेल, कौटुंबिक प्रसंग असेल, या सर्वातून मागं काढताना कुठेही आपली भूमिका ढळमवू न देता आपला उद्देश आणि आपलं उद्दिष्ट हे साध्य करण्याकरता त्यांनी जे परिपत्रक असतील या सर्व गोष्टींचं त्यांनी त्याच्या ह्याच्यावरनं ज्ञान घेऊन आज ते संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदावर देखील कार्यरत आहे. त्याच्यामुळे जळगाव विभागामध्ये आज जी त्यांनी धुरा सांभाळलेली संयुक्त कृती समिती ही इतर विभागात त्या पद्धतीने खेळीमेळीने काम नाही करत. परंतु मला इथल्या बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या. मी 4 वर्ष दुसऱ्या विभागात काम केलं, तर तिथे देखील आम्ही या कृती समिती दाखले देत होतो, संघटनेचे दाखले देत होतो. प्रश्न हे राहतच जाणार आहे, परंतु त्यातनं मार्ग कुठला काढायचा, प्राधान्य कशाला द्यायचं, याच्यामध्ये जी समसूचकता म्हणतो आपण ती सर्वांना संघटित करून एकत्रितपणे बाप मानून त्याच्यातून मार्ग काढून हे एक व्यक्तिमत्व आज आपल्या राज्य परिवहन महामंडळातून सेवेतून निवृत्त होत आहे. परंतु ते जरी निवृत्त झाले असतील तर संघटना असतील, कर्मचारी असतील, त्यांना त्यांचं मार्गदर्शन लागणार आहे. विभागीय कार्यालयाला देखील वेळोवेळी अडचणीच्या प्रसंगी देखील त्यांनी मदतीचा हात त्यांना कायम सदैव तत्पर राहावं लागणार आहे. हे देखील मी त्यांना या ठिकाणी आवर्जून सांगतो. आज आपण बघतोय म्हणजे चांगल्या गोष्टी या ठिकाणी सर्वजण उपस्थित केल्या. राज्य परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यापासून तर आपण उद्याचा 1,00,78 वर्धापन दिन साजरा करतोय. आज मान्यवरांनी या ठिकाणी 37-38 वर्ष सेवा या ठिकाणी बजावली. त्यांनी एस टी महामंडळाचा सुवर्ण काळ देखील पाहिला, मध्यंतरी संपाचा काळ पाहिला, लॉकडाऊन असेल, हे सर्व घडामोडी पाहिल्यानंतर आज कुठेतरी महामंडळ सर्व प्रवाशांना त्या ठिकाणी पुन्हा विश्वास प्राप्त करून आपण जोमाने त्या ठिकाणी आपली वाटचाल सुरू आहे. आणि हे सर्व जर असेल आमच्यासारखे नवतरुण अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर हा जो तुम्ही एक अशा छोट्याशा वृक्षाचा वटवृक्ष केला आणि याच्यामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आपण बजावलेली प्रामाणिक सेवा हे त्याचं फलित आहे. आणि म्हणून आपण या महामंडळात जर निवृत्त होत असले तरी आपलं स्थान या महामंडळामध्ये निश्चितच सदैव आदरणीय राहणार आहे. या ठिकाणी आपल्याला कुठल्या काही अडचणी असतील, समस्या असतील
म्हणजे नंतर अनुभव येतात की निवृत्त झालेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक दिली जाते. परंतु या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्यामध्ये कुठलाही निवृत्त आणि कार्यरत असा भेदभाव न ठेवता आपल्याला सन्मानाची वागणूक नेहमीच दिली जाईल. मी राज्य परिवहन जळगाव विभाग, सर्व अधिकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मी सर्व सन्माननीय आजचे सत्कारमूर्ती सेवानिवृत्त होत आहे त्यांना खूप खूप त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आई तुळजाभवानी त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आदरणीय विभाग नियंत्रक बोरसे साहेब यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जेवढे सत्कारमूर्ती या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. विलास अण्णा आहेत आमचे मार्गदर्शक असतील किंवा त्या ठिकाणी तिकडे गुलाबदादा असतील, चाळीसगावची टीम ती नेहमी सदैव प्रत्येक ठिकाणी हजर राहते. आमचे कीर्तिताई असतील, पूर्ण टीमच आहे. तर ही सर्व प्रेम करणारी मंडळी इतक्या गरमीमध्ये 46-48 डिग्री सेल्सिअसमध्ये या ठिकाणी आली. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, काही काही गोष्टी आपण त्यांच्यापासून शिकतो आहे, सेवानिवृत्त किंवा सत्कारमूर्तींपासून किंवा आपले मोठे बंधू ज्यांना म्हणतो. तुम्ही माझे सिरियल वगैरे बघतात का? वेळ नावाचे सिरियल, तिचा तसा मोजा हा बघता ना, तर तिची स्टाईल आहे ना, ती बरी स्टाईल मी त्या आर.के. पाटीलपासून मारली. तो जो भारदस्त आवाज तुम्हाला दिसतो ना, ए गोपाळ, तसंच मी त्या ठिकाणी बोलतो. म्हणजे या गोष्टी शिकण्यासारख्या असतात, हे आपल्याला मिळतात. मित्रांनो, यानंतर आपण ज्या क्षणाची वाट बघत आहात तो क्षण जो आहे तो जवळ आलेला आहे. तो म्हणजे आर.के. दादांच्या या ठिकाणी प्रशासकीय सत्कार आपला बाकीच राहिलेला आहे. या ठिकाणी मी आदरणीय विभाग नियंत्रक बोरसे साहेब, आदरणीय बंजारा साहेब, आदरणीय संदीप पाटील साहेब या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी श्रीमान आर.के. पाटील यांच्या पत्नीसह या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. आदरणीय बोरसे साहेब यांचा सत्कार करताना श्रीमान आर.के. पाटील यांचे बंधू या ठिकाणी कामगार अधिकारी महोदय यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे आगार व्यवस्थापक श्रीमान संदीप पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी डिपो साहेब नरेंद्र शिंदे साहेब यांचा सत्कार देखील या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी सुरक्षा व दक्षता अधिकारी आदरणीय दीपक जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे श्रीमान निलेश पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. जळगाव आगाराचे आगार व्यवस्थापक श्रीमान संदीप पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या विभागाचे विभाग नियंत्रक माननीय श्री बोरसे साहेब, माझ्यासोबत काम करणारे सर्व सहकारी वर्ग आणि आजचे आपले कार्यक्रमाचे सर्व सत्कारमूर्ती. आज राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून जवळपास सर्वांनी कोणी 30 वर्ष, कोणी 35 वर्ष, कोणी आर.के. पाटलांनी 37 वर्ष अशी सेवा देऊन ते आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी काम करत असताना जे महामंडळ जे घडवलं आहे, जे आजच्या परिस्थितीला आणून ठेवलं आहे, ते आपण सर्वांनी यापुढे चालू ठेवायचं आहे. आता मी थोडक्यात अध्यक्षीय भाषण म्हटल्यावर बऱ्याच लोकांची भाषणं झाल्यात, आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही आहे. परंतु जवळपास आगारात कार्यरत असताना सर्वांबद्दल 2-2 वाक्यांमध्ये थोडक्यात त्यांचं माहिती सांगतो. सर्वप्रथम सुरुवात करतो रजनीकांत साळुंखे. नावातच त्यांच्या रजनीकांत आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती बरीच वाईट झाली होती, परंतु एवढं ते सावरून आले. एखादी एक प्रकारे ती जादूच म्हणावी लागेल. ते खचून गेले नाही. त्यांच्या परिवाराने आमच्यासोबत काम करत असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली. त्यांनी देखील ते खचून न जाता पुढे आले आणि आज ते सुखरूपरित्या सेवानिवृत्त होत आहेत. असंच त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं राहील ही मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर सर्वदा हसतमुख असणारे सुनील पाटील. कदाचितच कोणी त्यांना रागवलेला बघितलं असेल किंवा त्यांचा चेहरा उतरलेला बघितला असेल,
मोठ्या गर्दीतून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्पन्न नेहमी चांगलं असायचं. वाहनामध्ये पूर्ण त्यांची गाडी पूर्ण फुल पॅक असायची. प्रवासी बरेच जण वाद करत असतील नसतील, परंतु त्यांनी कधीच ते त्यांच्या बाबतीत ते रागवले नाही, काही नाही. सर्वांना हसतमुखपणे केलं. माझ्यापर्यंत तर कदाचित ते 1-2 वेळा आले असतील तर आले असतील, त्या व्यतिरिक्त आलेले नाहीत. असंच त्यांनी काम जे ते पूर्ण सेवाची ती अशाच पद्धतीने केली. चांगल्या प्रकारे ते आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर एकाच मेजर बरेच जण काम करत असतात. काम करत असताना घरी गेल्यानंतर आज मी काम करून आलो आणि मी आज समाधानाने काम केलं आहे अशी एक भावना घेऊन जाणारी व्यक्ती घरी जात असताना मी आज केलेलं जे काम आहे त्याच्यात मी समाधानी आहे, मी काम आज चांगलं केलं आहे, अशा व्यक्तींमध्ये जर का स्थानिक असेल तर मेजर यांचं येत असेल. कुठल्याही त्यांना गाडीचं काम सांगितलं असेल, आम्ही डेपोत काम करत असताना बऱ्याच गोष्टी आता टेक्निकली अडचणी येतात. एखादं काम होणार नसतं, बरेच मेकॅनिक लोक किंवा आम्ही बघतो की हे काम आता होत नाही. अशा प्रकारे त्यांना केव्हाही काही काम दिलं असेल, एखादं काम वाटलं की वेगळी लोकांना देऊ शकते की त्यानंतर येतात पडलेले हॅलो जळगाव शहरात वाहनं खूप जास्त संख्येत आहेत. आता मी यापूर्वी दुसऱ्या विभागात दुसऱ्या घरात काम केलेलं आहे. तिथे कमी वाहने होते, परंतु तसं असून देखील तिथं इलेक्ट्रिकची गाड्यांची सकाळी धक्का वाहनांचं प्रमाण बरंच असायचं, ज्याच्याने सकाळी व्हीला असेल किंवा चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. परंतु वननेरे आणि त्यांचं काम इतकं चांगल्या प्रतीचं आणि क्वालिटीचं होतं की इथे मी गेलं 3 वर्षापासून एकही गाडीमध्ये सकाळी ना धक्का असते ना कोणत्या इलेक्ट्रिकचं काही त्याला अडचण असते. त्यांनी जे काम केलं आहे ते खूप चांगल्या प्रकारचं आणि वाखाणण्याजोगं होतं. त्यानंतर येतात सर्वात त्याच्याबद्दल बोलायचं तर काय सांगावं. मग साहेब मी गेलो होतो ना, काही विचारलं असेल तर मग साहेब मी जर गेलो होतो ना कधीच रागवत नाही, असूनच उत्तर देणार. कदाचितच ते माझ्याकडे जे कुठेतरी आलेली ना रजेसाठी ना कुठल्या कामासाठी त्यांचं काम झालं आणि त्यांच्या कामाची ड्युटी झाली. बऱ्याचदा माझ्या गावाकडे जाणारी ड्युटी पाटलाच्या गावाकडे कुठे जाते, मांजूर मुक्कामाला ते जात असतात. मांजूर मुक्काम करत असताना आपल्या प्रवाशाचे मित्र आले, त्यांना विचारलं बरं साहेब तिथं गेलो होतो ना, असं खूपपणे त्यांचे शर्टाचं बटन उघडा त्या स्टाईलमध्ये ते सांगत होतात. त्यानंतर 4 वेळा आले असतील माझ्या कॅबिनमध्ये, परंतु ते येऊन देखील त्यांचा आवाज देखील मी ऐकलेला नाही. इतकं प्रामाणिकपणे ती कामं केलेली आहे. त्यानंतर विषय जो आर्थिक घटना होता, गेल्या 3 वर्षापासून कुठलाही रिटायरमेंटचा कार्यक्रम असतो तरी कविता प्रांताने ऐकायला भेटत होती की एस टी आमची मायमावली बरोबर रिटायरमेंट. कदाचित ती आज आम्हाला त्यांच्यासाठी असं काही विचार केलेला नव्हता, परंतु त्यांनी जे काम केलेलं आहे ते सर्वांना मार्गदर्शन केलं ते खूप मोलाचं केलं आहे. युनियनच्या बाबतीत म्हणायचं झालं की युनियनमध्ये वेगवेगळे पद भरपूर लोक दिसत असतात. कोणी अध्यक्ष असेल, कोषाध्यक्ष असेल, प्रसिद्धी प्रमुख असेल, परंतु त्यांनी जे एक महत्त्वाचं पद भूषवलं आहे कामगार मार्गदर्शक म्हणून देखील त्यांनी भूमिका बजावली. ती मला सर्वात जास्त त्यांची आवडलेली आहे. कारण ते कुठल्याही कर्मचाऱ्यांची समस्या जेव्हा सांगत असतात किंवा कर्मचाऱ्यांना जेव्हा मार्गदर्शन करत असतात त्या पहिले ते त्यांचं काम काय, त्यांचे काम कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यांनी त्याची त्यांना ते जाणीव करून देत असतात. तर यापुढे ते इतर कामं देखील करतील. मात्र त्याच्याकडून मी एक अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी कामगारांना मार्गदर्शक म्हणून देखील एक काम सुरू ठेवावं. तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व सत्कारमंत्रींना त्यांचं भावी आयुष्य जे आहे ते सुख समाधानाचे आरोग्य त्यांचं चांगलं राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद. तसं बघायला गेलं तर वक्ते भरपूर आहेत. पंढरीनंदन नंदोबरे पण आहेत तिकडे, आदरणीय जाधव साहेब असतील, भरपूर लोक बोलणारे आहेत. त्यांच्याकरता पुढच्या महिन्यामध्ये आपण एक विस्तृत मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. भाऊने सांगितलं 15 ते 20 तारीखच्या दरम्यान एक कार्यक्रम आहे, त्यात परिवारासह येण्याचं देखील आमंत्रण आहे. तरी देखील या सर्व सत्कार मूर्तींवर प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी आली. त्यामुळे संयुक्त कृती समितीच्या संयोजक या नात्याने मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांना
आणि लगेचच बाजूलाच जे क्वार्टर आहे, ऑफिसर क्वार्टर आहे, त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. इकडून आता थोड्याच वेळात बग्गी या ठिकाणी येईल. बग्गीने अशी बग्गी गोल फिरेल आणि क्वार्टरला जाईल. तर सर्वांनी त्या क्वार्टरला जायचं आहे. अल्पोपहाराचा एक छानसा मस्त कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आग्रहाची नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.